मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण अर्थातच उद्घाटनीय सामन्यासाठी प्रेक्षणीय सामन्यासाठी आणि उद्घाटनासाठी आजच्या दुसऱ्या दिवसाचं उद्घाटन पार पडणार आहे। या जिल्ह्याचे सन्माननीय सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आदरणीय सोमनाथ गारगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचा अर्थात आरंभ होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला जातोय आणि त्याच वेळेला दीप प्रज्वलनाने आपण कार्याचा आरंभ करतोय। कारण काल आपण ही जेव्हा स्पर्धा सुरू केली ते औचित्य होतं छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि त्या निमित्तानं PNP चषकाच्या पर्व दुसऱ्याला सुरुवात झाली। स्पर्धेच्या प्रमुख मान्यवरांमध्ये आपण पाहतोय रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष आणि सन्माननीय सेक्रेटरी प्रदीपजी नाईक साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत। स्पर्धेच्या मुख्य आयोजक या नात्याने सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व मंडळींना यानंतर मी विनंती करतो की आपण थेट मैदानावरती जाऊन तिथे दोन्ही संघातील खेळाडूंना जे आता अर्थात प्रेक्षणीय सामना खेळणार आहेत त्यांना दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहेत। एका बाजूला गारगे साहेब आपलीच टीम त्या ठिकाणी आहे, अलिबाग पोलीसचा संघ मैदानामध्ये आहे, दुसऱ्या बाजूला ज्यांच्याशी आपला सदैव संपर्क येतो असे मंडळी आपल्या समोर असणार आहेत आपल्या संघासमोर आणि ते म्हणजेच अलिबाग प्रेस असोसिएशन। सो हे दोन्ही संघातील खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जाणार। भारत देश आपला ओळखला जातो तो अर्थातच विविध धर्म जाती पंथाची माणसं आपण सारेजण एकत्र राहतो। एकोप्याचं एकात्मतेचं आणि एकत्रित वातावरण सदैव राहावं यासाठी प्रत्येक येथील घटक महत्त्वाचा आहे। प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक साऱ्या गोष्टी असतात, पण त्याच साऱ्या गोष्टी करत असताना या संपूर्ण शासन व्यवस्थेची असेल समाज व्यवस्थेची असेल लॉ अँड ऑर्डर सांभाळणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं काम गेले कित्येक वर्ष पोलीस यंत्रणेने पार पाडलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली ही पोलीस व्यवस्था संपूर्णपणे समाजामध्ये एक निकोप दर्जाचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच वेळेला ते टिकून राहावं यासाठी सदैवपणे कार्यरत असतं। अर्थात जेव्हा खेळाचा विषय आला त्यावेळेला पोलीस यंत्रणेने अनेक साऱ्या गोष्टी मैदानाला दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहे। मग तो खेळ बास्केटबॉलचा असेल, तो खेळ व्हॉलीबॉलचा असेल, तो इंडोर खेळ असेल, तो फुटबॉलचा खेळ असेल आणि तो क्रिकेटचा सुद्धा खेळ असेल। एका काळामध्ये याच टेनिस क्रिकेटमध्ये रायगड पोलीस नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण झाला। रायगड पोलीस संघाने एकाच वर्षात सातत्याने 25 पेक्षा अधिक स्पर्धा जिंकण्याचा मग अगदी पनवेलपासून पोलादपूरच्या टोकापर्यंत प्रत्येक खेळाडूने केलेली ती कामगिरी रायगड पोलीस संघाची कुणीही विसरणार नाही। आणि त्याच वेळेला या पोलीस यंत्रणेतील अनेक सारे चांगले चांगले खेळाडू अनेक मैदानांमध्ये आपण पाहिले आणि त्यातीलच काही खेळाडू आज विविध अधिकारी या नात्याने सुद्धा कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच अलिबाग प्रेस असोसिएशनचा। मगाशी वर्णन केल्याप्रमाणे या अर्थातच अलिबाग प्रेस असोसिएशनने कोविडच्या काळानंतर त्यांनी सुद्धा खेळाचं मैदान गाठलेलं आपल्याला पाहायला मिळते। एरवी इतरांना प्रसिद्धी त्यांनी अनेक वेळेला आपल्या प्रिंट मीडियामधून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून असेल, डिजिटल मीडियामधून देण्याचा प्रयत्न केला आहे। पण आज ही संपूर्ण स्पर्धा ज्या वेळेला मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठते PNP चषक स्पर्धा, अशा वेळेला ही स्पर्धा अर्थातच अनोखी दिमागदार आहे। अशा स्पर्धेमध्ये खेळण्याचं भाग्य आपल्यालाही लाभावं ही इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते। आदरणीय सोमनाथ गारगे साहेब त्या ठिकाणी खेळण्याचा आनंदसुद्धा मनमुरादपणे लुटणार आहेत आणि हा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि किंबहुना खेळ म्हटलं की स्वाभाविक आहे आपली पावलं मैदानाकडे वळतात आणि मैदान म्हटलं की त्या ठिकाणी पोलीस आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेतले अनेक सारे कर्मचारी अधिकारी आणि आता वरिष्ठ अधिकारीसुद्धा आपण मैदानामध्ये पाहतोय की आदरणीय गारगे साहेबसुद्धा आपला फिटनेस म्हणजे आपल्याला माहिती असतील की गारगे साहेब न कुणाला सांगता न कुणाचीही इतर कोणत्याही कर्मचाऱ्याची किंवा त्याच वेळेला त्यांच्या सहकार्याची मदत घेता सकाळी 5 वाजता किंवा त्याच वेळेला त्याच्या अगोदरसुद्धा सायकलवरती फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात। मग कधी त्यांचा रूट कोणता असतो हे फक्त गारगे साहेबांनाच माहिती असतं, तो रूट कधीही कोणाला माहिती नसतो आणि मग तो 7 किलोमीटरचा असेल, 10 किलोमीटरचा असेल, 15 किलोमीटरचा असेल, असे वेगवेगळ्या रूटने गारगे साहेब स्वतःचा फिटनेससुद्धा मेंटेन करतात। अशा वेळेला आपल्या यंत्रणेमध्ये असणाऱ्या सर्वच आपले सहकारी असतील त्यांनासुद्धा फिटनेसचे
आपण म्हणतो ना की आधी केले आणि मग सांगितले अशा उक्तीने ते दाखवून सुद्धा देतात. आणि म्हणूनच आपल्या सर्व खेळाडूंनी सुद्धा फिट राहावं यासाठी खेळाडूंना खेळण्यासाठी सुद्धा किंवा त्याच वेळेला आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना खेळण्यासाठी सुद्धा सदैव प्रोत्साहन देत असतात. कारण मला वाटतं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जेव्हा एक संघटन उभं राहत असतं त्याच वेळेला ज्याला आपण म्हणतो की ते टीमवर्क फार महत्त्वाचं असतं. आज नाणेफेकीचा कौल होतोय, दोन्ही संघादरम्यान हा नाणेफेकीचा कौल होईल. मान्यवर अर्थातच आदरणीय सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब गार्गे साहेबांच्या उपस्थितीत अर्थात नाणेफेकीचा कौल सन्मान्य चित्रलेखाताई पाटील स्पर्धेच्या मुख्य आयोजक रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य माजी कार्याध्यक्ष आणि आता सेक्रेटरी प्रदीपजी नाईक साहेब उपस्थित आहेत. पोलीस अलिबाग पोलीसने टॉस जिंकला आहे. निर्णय असेल त्यांचा फिल्डिंगचा आय होप सो 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा प्रेक्षणीय सामन्याला आपण सुरुवात करणार. काल प्रेक्षणीय सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता मित्रांनो. अपेक्षा असेल की तुम्ही सुद्धा तसाच खेळ दाखवावा मैदानामध्ये. 1 ओव्हर अर्थात पॉवर प्ले असेल आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जरी टेप बॉलचा प्रयोग आपण करत असलो तरी या प्रेक्षणीय सामन्याकरिता नसेल. पण अशा अपेक्षा नक्की आहे की दोन्ही संघातील खेळाडूंना मी विनंती करतो. निखिल काय बॅटिंग आहे? ओके, थोडा डिसिजन मी रिव्हर्स करतो. त्यांचा डिसिजन अर्थात बॅटिंगचा आहे. अनएक्सपेक्टेड निर्णय घेण्यामध्ये पोलीस यंत्रणा हुशार असते असं आपण नेहमी म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण जे काही म्हणतो तसं ते करतील अशातला भाग नाही आहे. मी म्हणालो की फिल्डिंग घेतील पण तसं नाही आहे. त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आहे बिकॉज दे नोज व्हॉट आर देअर स्ट्रेंथ आणि या स्ट्रेंथवरती जाण्याचा त्यांचा हा जो अर्थातच अभ्यास आणि पुढचं अर्थात या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतः नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. आदरणीय साहेबांना विनंती असेल की आता आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि आमच्या दोन्ही अधिकृत पंचांना मी विनंती करतो की सर आता आपण मैदानाचा ताबा घेऊया. सर